सप्रेम जय महाराष्ट्र. मी अनिश गाढवे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रवक्ता. काल ठाण्यामध्ये घटना घडली आहे. ठाणे लाईव्ह या ठाण्यातल्या एका फुटकळ फेसबुक चॅनलने शिंदे टोळीच्या किंवा शिंदे गटाच्या एका पाळीव चॅनलने म्हटलं तरी वावगं ठरू नये एक व्हिडिओ प्रसारित केला आणि या व्हिडिओला असं रंगवून दाखवायचा प्रयत्न केला की शिवसैनिकांना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांना शिंदे टोळीच्या किंवा शिंदे गटाच्या काही कार्यकर्त्यांनी पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला किंवा पिटाळून लावलं. आता एक गोष्ट आमच्या भाषेत लक्षात घ्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांना ठाण्यामधून पिटाळून लावणारा अजून जन्माला यायचा आहे. ठाण्यामधून पिटाळून लावणारा अजून जन्माला यायचा आहे, हे लक्षात घ्या. आता मी तुम्हाला थोडा वृत्तांत सांगतो, थोडी पार्श्वभूमी सांगतो, नेमकं घडलं काय होतं लक्षात घ्या. याची पार्श्वभूमी अशी आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा संपूर्ण महाराष्ट्रभर होऊ द्या चर्चा हा कार्यक्रम अतिशय रंगात आहे. या मोदी सरकारची, या शिंदे टोळीची, या भाजप सरकारची अतिशय उत्तमरित्या पोलखोल चालू आहे. यांच्या योजनांचा भांडाफोड, यांच्या साऱ्या त्या जुमल्यांचा भांडाफोड आम्ही सबंध महाराष्ट्रभर करतोय. जवळपास 50 ते 55 हजार सभा सबंध महाराष्ट्रभर होणार आहेत आणि त्यांचा धिंगाणा चालू आहे. या सभांचा धिंगाणा महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामनावर होतोय. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामनावर याचा परिणाम होतोय. त्यामुळे यांच्या बुडाखाली भूकंप होऊ लागलेत. आता मी ठाण्यावर येतो. ठाण्यात नेमकं घडलं काय होतं लक्षात घ्या. शिंदे गटाची नजर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर अतिशय बारीक आहे. काय चाललंय, आमच्या बुडाखाली कुठले कुठले बॉम्ब लावतायत, आमच्या बुडाखाली कुठले कुठले भूकंप घडवतात, याच्यावर यांची बारीक नजर आहे. कारण सगळ्यात प्रथम यांचा कार्यक्रम ठाण्यामधून होणार आहे, हे लक्षात घ्यावं. आता त्या दिवशी काय घडलं, त्या दिवशी मेंटल हॉस्पिटलजवळ, मनोरुग्ण रुग्णालयाजवळ जिथे आपला नियोजित कार्यक्रम होता, तिथे देखील यांनी अशाच प्रकारचा एक प्रयत्न केला. तो देखील आपण उद्ध्वस्त करून टाकला. अतिशय उत्तमरित्या सगळ्या जनतेने त्याच्यात सहभाग घेतला लक्षात घ्या. त्यामुळे तिथे त्यांचा प्रयत्न फेल ठरला. आता पुढे काय करू, आमच्या बुडाखाली तर आग लागली, कसं करायचं. आणि सबंध ठाण्यातली जनता, ठाण्यातली सर्वसामान्य जनता, ठाण्यातला सर्वसामान्य शिवसैनिक याच्यामध्ये हिरिरीने भाग घेतोय. हे यांची जी मूळ गोम आहे ना, म्हणतो जी खंत आहे ना, ती ही आहे. आम्हाला पक्षचिन्ह मिळालंय, आम्हाला नाव मिळालंय, पण माणसं काही मिळेनात. माणसं चोरलेली माणसं तीही येऊन बसेनात. आता पुढे काय झालं लक्षात घ्या. काल ज्या वेळेस हजुरी नाका हा ठाण्यातला एक बहु गर्दीचा भाग आहे. ह्या गर्दीच्या भागामध्ये ज्यावेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते तिथे होऊ द्या चर्चा अतिशय जोरात घेत होते, तिथे नेमकं घडलं काय. काही स्थानिक आले. स्थानिकांनी एक विनंती केली की इथे नमाजचा वेळ आहे, थोडंसं अंतर तुम्ही बाजूला घ्याल का, विनंती केली. आमचे कार्यकर्ते हो म्हणाले आणि तिथून 10 ते 15 पावलं बाजूला गेले. लक्षात घ्या, तो विषय संपला होता तिथे. कारण स्थानिकांनी विनंती केली, कारण ते स्थानिक सारे मुस्लिम बांधव आपलेच. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बाजूने सबंध महाराष्ट्रातला, सबंध जातीपातीचा, सगळ्या धर्मांचा समाज वळलेला आहे. हे सारे मुस्लिम बांधव आले, फक्त म्हणाले थोडंसं बाजूला घ्याल तर बरं होईल, ही विनंती केली. त्यानंतर घडलं काय लक्षात घ्या बरं. त्यानंतर स्थानिक नगरसेवकाच्या पोटात पोटशूळ उठला की आता माझं काही खरं नाही, माझा देखील इथे पोलखोल होणार आहे. स्थानिक नगरसेवक ज्यांनी कधी विकास घडवलाच नाही, ज्यांच्या नावात विकास आहे, ज्यांनी कधी विकास नावाचा विकासच घडवला नाही, त्याने काही आपले मोजके कार्यकर्ते पाठवले. ते कार्यकर्ते पण त्यांना करावं काय हे सुचत नव्हतं. वारंवार फोन लावतायत, साहेब काय करू, आता काय बोलायचंय, साहेब तिकडून आदेश देत आहेत. मध्ये पोलीस आले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये पोलीस होते, हे लक्षात घ्यावं. शिवसेनेचे कार्यकर्ते तिथली सभा आटपून निघाले. त्याच्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जवळपास 7 ते 8 सभा शिवसेनेच्या साऱ्या शिवसैनिकांनी, कारण ठाण्यात जवळपास दिवसाला 10 ते 12 सभा होत आहेत आणि इतकी प्रचंड गर्दी त्याला जमते. त्यानंतर लोकांचा प्रतिसाद येतोय, लोक समोरून प्रश्न विचारतायत. हे सारं हे रोज संध्याकाळी पाहतायत आणि आपल्या झोपा उडवून घेतायत. यांना झोप लागत नाही मुख्यमंत्र्याच्या सकट, यांना झोप लागत नाही ठाण्यामध्ये. जर हा कार्यक्रम यशस्वी झाला, होऊ द्या चर्चा जर यशस्वी झालं, आमच्या गद्दारीची पाळंमुळं जर यांनी खोदून काढली तर काय होणार, या भीतीने हे असे फुटकळ आणि काय म्हणतात फुसके प्रयत्न करत असतात. त्यामुळे कालचा हा फुसका प्रयत्न ज्यावेळेस शिवसेनेचे कार्यकर्ते तिथून जायला निघाले, कारण तिथली सभा संपली होती, त्यावेळेस हे नारेबाजी, अरे साहेब जिंदाबाद. आता आमच्या भाषेत आम्ही म्हणतो ना, आम्ही काय म्हणतो, आम्ही गद्दार म्हणतो.
त्याच्या नावाने हे जिंदाबाद जिंदाबाद. अरे राहू द्या तुमचा जिंदाबाद, काही फरक पडत नाही. आमची सभा संपली, तिथूनच पुढे 10 पावलांवर अजून एक सभा घेतली, त्याच्यानंतर अजून 3 सभा झाल्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष. हे म्हणतात पिटाळून लावलं. अरे शिवसैनिकांना पिटाळून लावणारा अजूनही जन्माला यायचा आहे, हे लक्षात घ्यावं. त्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांचेही आभार, त्यांनी तिथला अनर्थ टाळला, कारण बऱ्याच गोष्टी घडू शकल्या असत्या. जर अशा प्रकारचं अंगावर आलं तर शिंगावर घ्यायची ताकद शिवसैनिकांच्या अंगात आहे, हे लक्षात घ्यायचं. आता आणखी एक गोष्ट मला इथे सांगायची आहे, या गोष्टीवर बारकाईने विचार करा. ज्या कुठल्या स्थानिक नगरसेवकांनी ज्यांनी कधी विकासच केला नाही, त्या हाजोरी भागाचे स्थानिक नगरसेवक, त्यांनी ज्यांना पाठवलं त्यांची खरं तर पार्श्वभूमी चेक करायला पाहिजे. पोलिसांनी खरंच ही पार्श्वभूमी चेक करा. ठाण्याला व्यसनांच्या विळख्यामध्ये कोण घालतंय, ठाण्याला व्यसनाधीन कोण करतंय, आणि या मुख्यमंत्र्याच्या डोळ्यादेखत हे व्यसनाधीन केलं जातंय. आणि हेच त्यांचे कार्यकर्ते पाळीव, हे पाळीव कार्यकर्ते, यांच्या जीवावर यांना कॉन्ट्रॅक्ट द्यायचे, यांना नको नको ते धंदे चालू करून द्यायचे, आणि त्याच्या जीवावर तुम्ही ठाण्यातल्या शिवसैनिकांना पिटाळाल, सर्वसामान्य शिवसैनिकांना पिटाळाल. अरे किती किती दिवस हे सगळं चालणार तुमचं? ज्यावेळेस निवडणुका लागतील ना, शिंदे टोळी हो, ज्यावेळेस निवडणुका लागतील त्यावेळेस इथे शाई लागेल, निळी शाई लागेल ना जी, ती असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बाजूने उभा ठाणा जिल्हा, पालघर सकट उभा ठाणा जिल्हा ज्यावेळेस इथे शाई लावेल ना, त्यावेळेस तुमचा कार्यक्रम मतपेटीत बंद केलेला असेल. हे असले फुटकळ आणि फुसके प्रयत्न करून आम्हाला डराव धमकाव करू नका, एवढीच कळकळीची अपेक्षा ठेवतो. जमलंच तर करून बघा, नाहीतर आम्ही आहोत अंगावर आल्यावर शिंगावर देखील घ्यायला, हे लक्षात ठेवावं शिंदे टोळी हो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मी तुम्हा सर्वांचे